3. भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग। परिव्राजकांनी नंतर भगवान बुद्धांना आपला धम्म समजावून सांगण्याची विनंती केली। भगवान बुद्धांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली। त्यांनी पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला। त्यांनी परिव्राजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनात काही तत्वे जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकारली पाहिजेत। ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे। माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहे। कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे, चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू स्वतःसाठी न घेणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, मादक पदार्थ ग्रहण न करणे। माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही 5 तत्वे म्हणजेच 5 शिले मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे। कारण प्रत्येक मनुष्याकरिता जीवनाचा मापदंड असला पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल। आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच 5 तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहेत। जगात सर्वत्र पतित लोक असतात, परंतु पतितांचे 2 वर्ग असतात। ज्यांच्यासमोर काही आदर्श आहे असे पतित किंवा ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित। ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला तो पतित झाला तरी आपण पतित झालो आहोत हेच कळत नाही, त्यामुळे तो नेहमी पतित राहतो। उलट ज्याच्यासमोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो का? याचे उत्तर असे की आपण पतित झालो आहोत हे त्याला माहीत असते। मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे यांच्यातील हा एक फरक आहे। महत्वाची गोष्ट माणसाचा अधपात ही नसून त्या अवस्थेतून मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय। परिव्राजक हो, तुम्ही विचारू शकता की या 5 शिलांना जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकार का करावे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल। जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय आणि सोबतच ती सामाजिक हित साधणारी आहेत काय? जर या दोन्ही प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर त्याचा सरळ निष्कर्ष असा निघेल की माझ्या विशुद्ध मार्गाची ही 5 तत्वे जीवनाचे खरे आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यास योग्य आहेत आणि त्यांना जीवनाचा खराखुरा मापदंड ठरविलेच पाहिजे।